मला सोडून शिकतो अशीच होते म्हणतात आणि मला बी सोडीत होते म्हणतात अशी ती सीता जटायूला बोलू लागली. जटायू सबळ धावणे करी जटायू माझा सहाय्यकारी जटायू माझा निज कैवारी तोही निशाचरी मारिला. कैवारी म्हणते जटायू आणि त्या जटावीला या रावणाला मारलं माझी सीता शोध करू लागले म्हणतात. रावण विचारी मानसी चराचर साहे श्रीरामाची फलता सोडविल सीतेची शीघ्र लंकेची हे न्यावे. रावण विचार करू लागला की म्हणतात रामचंद्र प्रभूला म्हणजे सगळे तेराचे रामाचे सगळे जे जीव जंतू असे प्रसन्न म्हणतात रामाला साय होऊ विषयी आजच सीतेला कोणीतरी आडवईल म्हणून आता तो रावण निघण्याची प्रयत्न करू लागला. शंकरे टाळिले जटायू विघ्न आणि उठविलान वदन ठाके लंका भुवन शीघ्र गमन करावे. ते रावण बोलू लागला म्हणतात की महादेवानं मोह विघ्न निवारला म्हणतात नाही तर हे जटाऊ त्या मला सोडित नव्हता म्हणून असा ते रावण बोलू लागला आणि महादेवाने एवढे विघ्न निवारलं ना आता आपण लवकरात लवकर निघून जाऊ म्हणून असा विचार करू लागला. गेलिया जटायूच्या घाता दुःख भरे आक्रंद सीता ईस धावया मागुता होय धावता लंकानाथ. सीतेला धरण्याकरता असा ते रावण धावून येऊ लागला म्हणतात सीतेला धरू लागला म्हणतात ते रावण. रावणाची म्हणे सीता तू मला लंकेची नेता करवीर राक्षसांचे घाता तू निज घाता पावसी. सीता बोलू लागले म्हणतात रावणाला तू मला लंकेला न्यायलाच मात्र तुझं सगळं काही करून देणार नाही सगळ्याचा संहार करीन म्हणून अशी ते सीता रावणाला बोलू लागली. जटायुषी करिता रण तू आधरिले दाती तृण तेथे आलिया श्रीराम बाण कुळ निर्दळन तुझ सहित. राम आल्यावर त्या कुळासकट कोणाला तू असं देणार नाही ना अशी ते सीता रावणाला बोलू लागली. कायचा समुद्राच्यात कायचे लंकेचे त्रिकुट पाने के करील पिष्ट तुझ सगट राक्षसा. राम एवढा प्रताप हे म्हणतात आणि समुद्र काय म्हणजे एवढा त्रिकुट काय लंका म्हणते आणि एका बाणामध्ये त्या सगळ्याचा संहार करून शेनी सगळे कुळा सगट नाश करून अशी बोलू लागली. ऐसे बोलता सीतेशी कोप आला रावणाशी मग धावून धरली केसी जेवी जीवाची अकंत. असा म्हणला ते अशी सीता बोलल्यावर रावणाला राग आला म्हणतात असं धावून सीता मातेला ते धरू लागला म्हणतात रावण. रावणे धरिता ती सीता रागे लोटी लंकानाथा तव चाचरोनी पडे पालथा धावे मागुता धरावया. असं म्हणलं ते सीतेनं असं म्हणलं त्या रावण धरण्याकरता आला म्हणतात ना त्या हात लावल्याबरोबर ते सीतेनं लोटल्याबरोबर असे त्याने अशा कोलाटे खात गेला म्हणून असं ते सांगू लागले ना तुम्हाला. जेवी भेका पास्या दिया सर्प देवी सर्वांगी होय कंप देखोनी सीतेचा प्रताप आती कंप रावणा. ज्याप्रमाणे म्हणते बेंडकोळी कशी ज्याप्रमाणे सर्प आल्यावर त्या बेंडकोळीला थरथर काप सुटते म्हणतात तसा त्या रावणाला काप सुटला तसं त्या सर्पाप्रमाणे त्या बेंडकीप्रमाणे झाला असं बोलू लागले. युद्ध प्रवर्तलिया सीता मज नाटोपे सर्वता आयचे कळाले लंका नाता श्रीराम कांता दुर्धर. सीता मध्ये त्या प्रताप पाहून त्याला जोडल्याबरोबर तीन कुळाच्या खाद्यामध्ये त्यानं आणि हे मला सीता काही केलं तरी मला आवडत नाही म्हणून असा ते रावण विचार करू लागला. आयचे रावणे विचारोनी म्हणी विष भुजा कळोनी सीता धरली कळोनी जेविका स्वप्नी निदान. असं म्हणतात ते सीतेला म्हणलं त्या असं रावणाला झालं म्हणतात ज्याप्रमाणे एखादा कर्पण माणूस राहते त्यानं धनाला जसं सुजोबी राहते त्या तसं त्या सीतेला झालं म्हणतात रावणाला. मग सीता झाली प्राप्त रावणाचा मनोरथ तोय प्राय गवायर्थ तोही कथार्थ अवधारा. असं म्हणलं रावणाचे मनाप्रमाण झालं म्हणतात सीताला झालं म्हणतात आता पुढे
काय बोलून जरी निर्बळ असती सीता तरी रावण बलात्कारे भोगिता तिची दानोनी सबळता होय प्रार्थिता दुष्ट असं म्हणलं ते रावण म्हणजे एखादी सीते माते म्हणजे शक्ती जर नसती तर रावण बलात्कारानं भोगीत होता म्हणतात आम्हाला ते सीता अशी प्रतापी येईल तिचा पाहुणे असा रावण थरथर कापू लागला आणि एक बोलू लागला असा रावण रावणा पासोनी सीता क्षण लागे सोय सुटता परी निर्दाळा वया दुष्ट समजता निज हरणार्थ आक्रंदे असं म्हणजे ते सीता माता म्हणजे रावणापासून येडी सुटत होती म्हणतात मात्र ते 33 कोटी देवाला सोडून याकरता तिच्या मनातून होतं म्हणतात म्हणून त्यांनी सीता ते सगळं केले म्हणून असे ते बोलू लागले नाथ महाराज पुढील रामायणी कथा दुसरेनी रावण हरी सीता उल्हास राक्षसांचे चिता लंकेश नेता तो होय असं म्हणलं ते जटावी सीते मातेला सोडलं म्हणतात पण हे पहिली बारीला सोडलं म्हणतात आता हे दुसऱ्या बारीला रावण त्या सीतेला जळू लागला रथ भंगलिया तो जटायुने नाही आणविले विमान गगनांती दशानन सीता घेऊन निघाला असं म्हणजे ते जटावीनं त्या रावणाच्या रथाचा ध्वंस करून टाकला म्हणतात सगळं रथ मोडून टाकला म्हणतात ते त्याचे ते शेचर मारून टाकले म्हणतात आणि ते खाली झालं म्हणतात निघता हातात कोणतंच सामान्य नव्हतं म्हणतात असं सीता सोडविल जटायुने तेने सुखी झाले ऋषी जना सवेची तिथे करिता हरण तपोधन तळमळती सीता माते म्हणून सुटल्यावर ते साधू संतांचा आनंद झाला म्हणतात आणि पुन्हा धरली की असे दुःख होऊ लागलं म्हणतात त्या वनातल्या साधू संतांना जळचर भूचर खेचर जंगमानी स्थावर तळमळती जीव मात सीता दशवक्र नेताची या पृथ्वीवरले सगळे जलचर पक्षी असे झाड झुडप असं सगळ्याला असं दुःख होऊ लागलं म्हणतात ते रावण सीतेला नेऊ लागल्यावर सीता निज खांदी घेऊनी खेचर गती निघे रावण वया लंका भुवन सवेगा पण निघाला असं रावण म्हणतात त्या सीतेला खंड्यावर घेऊन निघाला म्हणतात खेचर गती म्हणतात ते कोणाला गुप्त दिसत नव्हता म्हणतात असा तो रावण असा सीतेला घेऊन निघाला म्हणतात तिथून तो मार्ग कळावया श्रीरामासी सीता सांडी निज चिन्हासी मार्गो मार्गी निज माळेची सांडी सुमनासी मार्गात सीता माता वाटेनं जात असताना म्हणतात अशी वाटेनं फुलं टाकू लागली म्हणतात मणी टाकू लागली अशी रामाला समजाव म्हणून अशी ते वाटेनं टाकू लागली म्हणतात फुलं श्रीराम येईल धावण्यासी आशा सीतेचे मानसी या लागी मार्गा मार्गासी प्रयोदेशी प्रयचिन्हे सांडी अशी म्हणतात सीता मातेला असं लागले म्हणतात रामचंद्र प्रभू नाही वाहून मला लवकर सोडवा म्हणून आधी ते वाचन असे फुलं ते टाकी जाऊ लागली म्हणतात सीता उल्लंघोनी महापर्वत पंच करविला महादुस्तर शुद्धी पावावया श्री रघुनाथ वस्त्रे सुधार्थ सीता सांडी असे म्हणजे ते पर्वत महापर्वत ओलांडीत जाऊ लागले म्हणतात असे आपल्या अंगावरले वस्त्र सुद्धा ते खाली वाटणे टाकू लागले म्हणतात तसा राम या वाटणे हे मनुष्य लंघोनी पर्वता थोर थोरी कृष्णा वेला तुंगभद्रा नंदिया लंघोनी दुस्तरा लंकापुरा मदने तो असे म्हणते पर्वत नद्या ओलांडीत असा रावण होता म्हणतात तुंगभद्रा कृष्णाच्या नद्या ओलांडीत रावण जाऊ लागला म्हणतात सीता अशी ते पुढे टाकू लागली वाटणं धावण्यान येती श्री रघुनाथ कोणी न देखे सोडविता ऐसे जाणून सीता परम चिंता पावली असं धावण्याला असं कोणीच येत नव्हतं म्हणतात अशी ते सीतेने पुढे टाकीत मध्ये अशी ते झाली म्हणतात अशी धावा करू लागली रामाची सुदय पासांगावया श्रीरामचंद्रा भोवते पाहे श्रीरामभद्रा पर्वत माता पंच वानरा देखे सुंदरा दुरोनिया अशी म्हणजे सीता माता चौकड पाहत होती म्हणतात कोणापाशी तरी सांगावं मला सांगावं म्हणून तर असे त्या पर्वतावर गेले म्हणतात आणि त्या
पर्वतावर ते राम सुग्रीव आणि ते वानर असे होते म्हणून तिथं सांगू लागले म्हणतात. श्रीरामाचे निज प्राण वानर होती पाचही जण सीता दानोनी संपूर्ण वस्त्रभूषणे तेथे त्यागी. असे म्हणजे सीतामातेला समजायला म्हणतात आणि हे वानर म्हणजे रामचंद्राचा प्राण आहे म्हणून त्याने असे तिथून त्याने एक असे एक गटोडं म्हणजे खाली त्याला वानरापाशी सोडलं म्हणतात. वस्त्र भरणे वरीचे वरी सीता सांडी हे नवे चातुरी जाणून अंतराची थोरी त्यागी सुंदरी शुद्ध अर्थ. असं म्हणजे ते सीतामाता म्हणजे सोडू लागले म्हणतात आणि अंतरा म्हणजे ते काय सोडू लागले म्हणतात पुढे बोला. पितांबर कनक शोभा दिव्य अलंकाराची प्रभा श्रुती सांगावया निज वल्लभा पद्मभा सोय सांगे. असे म्हणजे ते सीतामाताच्या याच्यामध्ये चिठ्ठीमध्ये बांधून अशी सोडू लागली म्हणतात खाली ते सोन्याचा मणिगर असा त्याच्यामध्ये होता म्हणा ते सांगू लागले म्हणतात. नीळ पिता रक्त देखा पातसे मज सन्मुखा वानरांवादी तो माझा सखा तो रघुकुळ टिळका श्रुती सांगो. असे म्हणजे ते सीतामाता सोडू लागली म्हणतात खाली ते आणि ते वानर हे सगळे रामचंद्र प्रभूचे होतून अशी ते बोलू लागली सीता. श्रीरामांकित केवने कर मुद्रिका कर कंकणे पितांबरी बांधोनी तिने श्रुती कारणे सांडिली. असे म्हणजे ते मुद्रिका होती म्हणतात आणि त्या सीतामरामध्ये बांधून त्याने खाली सोडली म्हणतात त्या सीतामातेनं. सीतेने वरोनी सांडिता ती आली हनुमंताच्या हाता तेने वंदोनिया माता होय सांगता सुग्रीवा. असा म्हणजे ते सीतामातेवरून ते मुद्रिका सोडली म्हणतात ते मुद्रिका हनुमंताच्या हातामध्ये पडली म्हणतात आणि ते हनुमंत सुग्रीवाला सांगत होता म्हणतात ते मुद्रिका. पुंडलिकावर जारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा